नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते मी। आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। मी आज बटाट्याची भाजी करणार आहे। कोणत्या पद्धतीची करणार आहे तुम्हाला सांगणार आहे। हे बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेले आहे। आता याला लांब लांब मी कट करणार आहे आणि तळून घेणार आहे। हे 2 टमाटर ठेवलेले आहेत आणि 2 कांदे ठेवलेले आहेत ना, त्याची आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट काढायची आहे। चला मग आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता बटाटे चिरून घेते मी। हे मी बटाटे हे मोठे मोठे असे चिरून घेणार आहे। भाजी करायला हे असे मोठे काप करणार आहे, बघू शकता। आणि जाडसरच ठेवणार आहे मी, याला बारीक करणार नाही। तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे मी, बघू शकता। मस्त चविष्ट होते भाजी। असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे। फ्राय केल्यानंतर छान लागते। तेल गरम झालेले आहे, यामध्ये मी टाकून देते। तेल छान कडक गरम झालेलं आहे। हे बघा आपले बटाटे मी छान तळून घेते। हे बघा मी असे तळून घेते, याला छान असा लाल रंग येजेपर्यंत तळून घेते मी। हे बघा मी पाठीमागलचं याचं सगळं साफ करून घेतलेलं आहे। आता मोठे मोठे चिरून घेते मी। आपल्याला याला कट करून याच्या मिक्सरमध्ये काढायचे। त्यासाठी मोठे मोठेच कट केलेले आहेत। ते पण मोठे मोठेच कांदे कट करून घेते मी, हे बघू शकते। सगळं मिक्सरच्या हे बघा मस्त असे लाल झालेले आहेत आपले बटाटे, बघू शकते। आता मी काढून घेते या कढईमधले। हे बघा खरपूस झालेले आहेत, आपल्याला असेच करायचे होते। मस्त झालेले आहेत, बघू शकते। काढून घेते मी। हे बघा छान असे लाल कलर सुटलेला आहे आपल्या बटाट्याला। आता मी काढून घेते। कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता मी मिक्सरमधून काढून घेते याला। तेल गरम झालेलं आहे आपलं, बघू शकता। त्याच तेलामध्ये तडका मारणार आहे मी। थोडं काढून घेतलेलं आहे, जास्तीचं होते म्हणून। आता यामध्ये मी जिरे टाकणार आहे। जिरे छान कडकडलेत। लसूण टाकणार आहे। हे हातानेच थोडं आबडधबड कट करून घेतलेलं आहे। आपली फ्राय आलूची भाजी आहे। छान कळलं ना, त्यामध्ये आपण थोडासा कांदा टाकणार आहोत फोडणीला। अगदी थोडासा कांदा आहे, कारण आपण त्याची पेस्ट केलेली आहे कांद्याची। थोडी फोडणीसाठी चव चांगली येते, त्यासाठी टाकणार आहोत आपण कांदा। मस्त लाल झालेला आहे। मिरची पावडर टाकून घेते मी। 1.5 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे। अर्धा चमच हळद आहे। धनिया पावडर आहे 1 चमच। मस्त याला भाजून घेते मिरच्याला। आपली फोडणी कडक बसेल भाजीला। भाजी मस्त लागते, कडक फोडणी जर बसली ना आपल्या भाजीला, खायला चविष्ट लागते। आणखीन 1-2 मिनटं मी परतून घेते मिरच्याला। मिरची छान आहे का भाजलेला आहे। त्यामध्ये आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही टाकून देणार आहोत। मस्त याला पण छान भाजून घेणार आहोत ग्रेव्हीला। मस्त आपल्याला तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। छान असं कटनं तेल सुटलं ना, मग नंतर आपलं हे भाजलेलं झालेलं आहे म्हणून त्यामध्ये बटाटे टाकून देणार आहोत आपण।
हे बघा आपला मसाला रेडी झालेला आहे, बघू शकता. मस्त एका बुडाला झाला, एक नंबर मसाला झालेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार नमक टाकून घेते. हे बघा कांदा लसूण मसाला आहे, 1.5 चमच टाकलेला आहे. यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते. यामध्ये मी आलू सोडून घेते. झालेला आहे आपला मसाला. हे पहा मिक्स करून घेते. कमी जास्त तुमच्या अनुसार करू शकता, तसं काही नाही. हे बघा आलू फ्राय भाजी आहे आपली. यामध्ये थोडंसं पाणी सोडणार आहे मी, एक अर्धा ग्लास, कारण थोडासा रस्सा होईल ना भातासोबत खायला, त्यासाठी थोडं पाणी. एक वेळेस नक्की करून बघा, भाजी खूप चविष्ट होते, खाण्यासाठी छान लागते भाजी. एक वेळेस नक्की ट्राय करा. यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. मस्त उकळी आलेली आहे भाजीला, हे बघू शकते. मी थोडंसं याच्यामध्ये खोबरं टाकले रंग येण्यासाठी काळा भाजीला. याला शेंगदाण्याची कूट वगैरे काही लागत नाही, तुम्ही टाकू शकता. एक जर तुम्हाला जर आवडत असेल तर शेंगदाण्याची कूट थोडं खोबरं टाकू शकता, कारण याची ग्रेव्ही झालेली आहे कांदा आणि टोमॅटोची, काही तर गरज पडत नाही तेवढी. हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलवरती. धन्यवाद.